हो, काय सगळ्याच जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याने मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. पशुधनाची मोठी हानी झालेली आहे. काय परिस्थिती, काय प्रशासनाची भूमिका? कालच मी 5-7 गावांचा दौरा केला आणि बऱ्याच ठिकाणी शेतीचं नुकसान झालं आहे, पिकांचं नुकसान झालं आहे, घरांचं नुकसान झालं आहे, गुरांचं नुकसान झालं आहे, मनुष्यांचे पण काही ठिकाणी मृत्युमुखी झालेले आहेत. त्यामुळे मला तरी असं वाटतं की पंचनाम्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहे, पण व्याप्ती पाहिली तर घरांची पडझड फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे पंचनाम्याला थोडा वेळ लागतो आहे. अंतिम अहवाल यायचा आहे, पण कलेक्टरला याचे आदेश दिलेले आहेत आणि अंतिम अहवाल आल्यानंतर शासनातर्फे जी योग्य ती मदत असते ती देणे आहे ती 100% दिली जाईल. तो सध्या राजकीय एक विषय राज्यामध्ये जास्त आहे. मनसेचे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झालेली आहे. तुम्हाला असं वाटतं राज ठाकरे पुन्हा एकदा फडणवीसांच्या गळाला लागतील असं? त्यांची काय भेट झाली मला माहीत नाही, कारण शेवटी मोठ्या नेत्यांचे ह्या व्यक्तिगत संबंध असतात, त्याच्यात राजकीय अर्थ काढला पाहिजे असंही वाटत नाही. राजकीय अर्थही असू शकतो, दोघं गोष्टी होऊ शकतात. पण आज त्यांच्या बैठक कशामुळे झाली हे कोणी सांगू शकत नाही. पण असं झालं तर आनंदच आहे. तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर ही भेट त्यांची महत्त्वपूर्ण मानली जाते. हे बघा, भेट तर सगळ्यांची होत असतात. शेवटी देवेंद्रजी काय आज पहिल्या वेळेसच त्यांच्याकडे गेले असं नाही आहे. शिंदेसाहेब पण त्यांच्याकडे मागच्या काळात जेवण करून आले, उदय सामंत भेटून आले. त्यांचे व्यक्तिगत रिलेशन असतात आणि त्याच्यामध्ये सगळे राजकीय अर्थ काढावेत असं मला वाटत नाही. आणि जर राजकीय अर्थही असला आणि जर ते येत असले तर स्वागत आहे. परवा तुम्ही मुंबईवरनं येत असताना विमानातनं तुम्हाला परत फिरावं लागलं अशी एक माहिती मिळते. नक्की काय अनुभव होता तुमचा त्यावेळेला की विमान जळगावला उतरू शकलं नाही किंवा पुन्हा काय परिस्थिती होती? नाही, सिल्लोडपर्यंत विमान आल्यानंतर वैमानिकांनी या ठिकाणी सूचना केली की आता आम्ही आवर्तनासाठी विमान खाली घेतो आहे. आणि 5 मिनिटांनी पुन्हा त्यांनी सूचना केली की जळगावच्या एअरपोर्टच्या आजूबाजूला जबरदस्त वादळ सुरू आहे आणि ढगाळ वातावरण दिसतं आहे, पाऊस दिसतो आहे, त्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागेल. त्यांनी 4-5 घिरट्या मारल्या आणि पुन्हा विमान वापस मुंबईकडे गेलं. म्हणजे त्यावेळेस फरार होता. म्हणजे सगळीकडे वातावरण एकदम जोरदार होतं आणि विमान हलतही होतं बऱ्यापैकी. भीती वाटली होती त्यावेळेला? भीती तर प्रत्येकाला वाटते ना. शेवटी प्रत्येकाला आपला जीव आणि प्राण प्यारा आहे. पण शेवटी सुखरूप त्यांनी आम्हाला मुंबईला उतरवलं. समय सूचकता चालत्याची फार चांगली समयसूचकता होती आणि त्यांनी हे लक्षात आलं की या ठिकाणी त्याला मागे बसलेल्यांचा सगळ्या जीवाची काळजी असते असं त्यांनी या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. किती जण होते विमानात त्यावेळेला आपल्यासोबत? तरी 60च्या आसपास होतं. भाऊ, काल गुजरातमध्ये जी घटना घडलेली आहे, अनेकांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचंही निधन झालेलं आहे. बघा, ती घटना एकदम हृदयाला हलवून टाकणारी घटना आहे. अशी घटना होणे म्हणजे मला तरी वाटतं की माझ्या ऐकाच पण नाही एवढी मोठी घटना ही आपल्या देशामध्ये घडलेली आहे आणि त्याच्यामध्ये निष्पाप लोकांचेही बळी गेलेले आहे. पण शेवटी आता त्या विमानामध्ये काय झालं, कसं झालं याचं अजून आता माहिती आपल्याला नाही. ती माहिती आल्यावर कळेल कसं झालं. विमानातले प्रवासी पण गेले आणि ज्या बिल्डिंगला ती टकरवलं विमान, तिथले विद्यार्थी पण गेले. खाली जे रिक्षा चालक आहे त्यांचासुद्धा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि माजी मुख्यमंत्री पण त्याच्यामध्ये गेले. आणि मला तरी असं वाटतं की त्यांच्या कुटुंबावर काय प्रसंग असेल ते देवालाच माहिती आणि त्यांनाच माहीत. घटना फार वाईट आहे. तुम्ही ज्या विमानातनं जळगावला उतरणार होते ते जळगावला उतरलं नाही म्हणून तुम्ही आज सुरक्षित आहात अशी वाटतंय तुम्हाला? की अनर्थ घडला असता असं काही प्रयत्न केला असता चालतं? ते करूच शकत नव्हता, इतकं जबरदस्त वातावरण होतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. नाही, होतच तशी परिस्थिती. भाऊ, या ठिकाणी बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलन छेडलेलं आहे. अजितदादा बोलले ना आज पेपरला पण बातमी, भविष्यात विचार करू. आज आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा देणार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.